देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. नीट UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेल्या या परीक्षेनंतर पेपर फुटीच्या चर्चेला जोर आला होता. राजस्थानमधील सीकर येथे काही विद्यार्थ्यांना गेस्ट पेपर वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली. या गेस्ट पेपरमध्ये तब्बल 410 प्रश्न होते. त्यापैकी सुमारे 120 ते 135 प्रश्न हे नीट परीक्षेत जसेच्या तसे आढळल्याचा दावा करण्यात आलाय. विशेषतः रसायनशास्त्राशी संबंधित अनेक प्रश्न जुळल्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणानंतर चौकशी सुरू करण्यात आली आणि अखेर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकार आणि NTA ने नीट UG 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता CBI कडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. देशभरातून तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. NTA कडून लवकरच नव्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचंही सांगण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.